नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या RJGK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण येथे खूप महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहोत, तर ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तुमचे पर्याय आहेत: ए. मोहम्मद अली जिना, बी. खान अब्दुल गफार खान, सी. महात्मा गांधी आणि डी. मौलाना अब्दुल कलाम। तुमचे योग्य उत्तर आहे खान अब्दुल गफार खान। तुमचा पुढचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनी याची ब्रिटिश पार्लमेंटने भारतातील व्यापारी मक्तेदारी कधी संपुष्टात आणली? तुमचे पर्याय आहेत: ए. रेग्युलेटिंग ॲक्ट 1853, बी. ब्रिटिश पार्लमेंट ॲक्ट 1858, सी. रेग्युलेटिंग ॲक्ट 1813 आणि डी. रेग्युलेटिंग ॲक्ट 1833। तुमचे योग्य उत्तर आहे रेग्युलेटिंग ॲक्ट 1813। तुमचा पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब या पुरोगामी राजास पंडित मदन मोहन मालवीय यांनी हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा या शब्दात गौरविले आहे। तुमचे पर्याय आहेत: ए. सयाजीराव गायकवाड, बी. छत्रपती शिवाजी महाराज, सी. नानासाहेब पेशवे आणि डी. यापैकी नाही। तुमचे योग्य उत्तर आहे सयाजीराव गायकवाड। तुमचा पुढचा प्रश्न आहे, बहुजन समाज हा शब्द कोणी सन 1920 ते 21च्या दरम्यान महाराष्ट्रात रूढ केला? तुमचे पर्याय आहेत: ए. राजश्री शाहू महाराज, बी. महर्षी वीरा शिंदे, सी. दिनकरराव जवळकर आणि डी. केशवराव जेधे। तुमचे योग्य उत्तर आहे महर्षी वीरा शिंदे। तुमचा पुढचा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत: ए. विठ्ठल शिंदे, बी. नारायणराव कडळक आणि सी. ज्योतिबा फुले आणि डी. ज्ञानोबा सासणे। तुमचे योग्य उत्तर आहे नारायणराव कडळक। तुमचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास आपण रॅगलर परांजपे म्हणून ओळखतो? तुमचे पर्याय आहेत: ए. काळकर्ते परांजपे, बी. केशवराव परांजपे, सी. शिवरामपंत परांजपे आणि डी. रघुनाथराव पुरुषोत्तम परांजपे। तुमचे योग्य उत्तर आहे रघुनाथराव पुरुषोत्तम परांजपे। तुमचा पुढचा प्रश्न आहे, पिप्स इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला? तुमचे पर्याय आहेत: ए. 1793, बी. 1789, सी. 1784 आणि डी. 1773। तुमचे योग्य उत्तर आहे 1784। तुमचा पुढचा प्रश्न आहे, 1857च्या स्वातंत्र्य सम्राट दिल्ली येथे भारतीयांचा नेता कोण होता? तुमचे पर्याय आहेत: ए. नानासाहेब, बी. बहादूर शाह जफर, सी. तात्या टोपे आणि डी. बेगम हजरत महाल। तुमचे योग्य उत्तर आहे बहादूर शाह जफर। तुमचा पुढचा प्रश्न आहे, पवनार येथील परमधाम आश्रम कोणाद्वारे स्थापित केला गेला? तुमचे पर्याय आहेत: ए. डॉक्टर भीमराव आंबेडकर, बी. नानाजी देशमुख, सी. विंदा सावरकर आणि डी. आचार्य विनोबा भावे। तुमचे योग्य उत्तर आहे आचार्य विनोबा भावे। तुमचा पुढचा प्रश्न आहे, प्रभाकर पत्राचे कर्ते यांना आपण भाऊ महाजन या नावानेच ओळखतो? तर तुमचे पर्याय आहेत: ए. आत्माराम पांडुरंग, बी. गोविंदराव कुंटे, सी. डॉक्टर भाऊदाजी महाजन आणि डी. गोपाळराव जोशी। तुमचे योग्य उत्तर आहे गोविंदराव कुंटे। तुमचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी ब्रिटिश साम्राज्याचा शिल्पकार कोणास म्हटले जाते?
तुमचे पर्याय आहेत ए लॉर्ड लिटन, बी लॉर्ड वेलस्ली, सी ऑकलँड आणि डी लॉर्ड डलहौसी. तुमचे योग्य उत्तर आहे लॉर्ड वेलस्ली. तुमचा पुढचा प्रश्न आहे 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कोठे भरले होते? तुमचे पर्याय आहेत ए कराची, बी लाहोर, सी दिल्ली आणि डी सिंध. तुमचे योग्य उत्तर आहे कराची येथे 1921 सालचे अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन भरले होते. तुमचा पुढचा प्रश्न आहे कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण? तुमचे पर्याय आहेत ए महात्मा फुले, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी कर्मवीर भाऊराव पाटील आणि डी डॉक्टर पंजाबराव देशमुख. तुमचे योग्य उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. तुमचा पुढचा प्रश्न आहे औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कोणत्या देशात झाला? तुमचे पर्याय आहेत ए फ्रान्स, बी पोर्तुगाल, सी इंग्लंड आणि डी स्पेन. तुमचे योग्य उत्तर आहे इंग्लंड. इंग्लंड या देशात औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झाला. तुमचा पुढचा प्रश्न आहे 1757च्या प्लासीच्या लढाईत इंग्रजांचा विजय कोणावर झाला? तुमचे ऑप्शन आहेत ए हैदर अली, बी सिराज उद्दौला, सी टिपू सुलतान आणि डी मीर कासिम. तुमचे योग्य उत्तर आहे सिराज उद्दौला. तुमचा पुढचा प्रश्न आहे उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावात झाला? तुमचे पर्याय आहेत ए भिवंडी, बी किकवी, सी सासवड आणि डी जेजुरी. तुमचे योग्य उत्तर आहे भिवंडी या गावात उमाजी नाईक यांचा जन्म झाला होता. तुमचा पुढचा प्रश्न आहे राजश्री शाहूंनी कोणत्या ठिकाणी डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली होती? तुमचे पर्याय आहेत ए कोल्हापूर, बी सातारा, सी निपाणी आणि डी नाशिक. तुमचे योग्य उत्तर आहे निपाणी. तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राचे संस्थापकत्व कोणाकडे जाते? तुमचे पर्याय आहेत ए स्वातंत्र्यवीर सावरकर, बी डॉक्टर पंजाबराव देशमुख, सी केशवराव जेदे आणि डी लोकमान्य टिळक. तुमचे योग्य उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख. तुमचा पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावाला कोणते नेते भारताचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्हणाले? तुमचे पर्याय आहेत ए बिपिनचंद्र पाल, बी सर सय्यद अहमद खान, सी सावरकर आणि डी आर.सी. दत्त. तुमचे योग्य उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर. तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतीय होम रूल लीग कोणत्या नेत्याने सुरू केली? तुमचे पर्याय आहेत ए महात्मा गांधी, बी लोकमान्य टिळक, सी सुभाषचंद्र बोस आणि डी गोपाळकृष्ण गोखले. तुमचे योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. तुमचा पुढचा प्रश्न आहे मुंबई गिरगाव येथे शारदा सदनाची स्थापना कोणी केली? तुमचे पर्याय आहेत ए पंडिता रमाबाई, बी सावित्रीबाई फुले, सी महर्षी धोंडो केशव कर्वे आणि डी श्रीमती ॲनी बेझंट. तुमचे योग्य उत्तर आहे पंडिता रमाबाई. तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? तुमचे पर्याय आहेत ए समर्थ रामदास स्वामी, बी तुकाराम महाराज, सी एकनाथ महाराज आणि डी ज्ञानेश्वर महाराज. तुमचे योग्य उत्तर आहे समर्थ रामदास स्वामी. तुमचा पुढचा प्रश्न आहे
पुलवामा हल्ला कोणत्या वर्षी झाला? तुमचे पर्याय आहेत ए 2017, बी 2018, सी 2019 आणि डी 2020. तुमचे योग्य उत्तर आहे 2019 रोजी पुलवामा हल्ला झाला होता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.